कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव व्हावेत, आमदार प्रसाद लाड। कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे मालवणी महोत्सव व्हावेत, असे प्रतिपादन महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी केले। शुक्रवारी ठाण्यातील मालवणी महोत्सवाला भेट दिल्यानंतर आमदार लाड यांनी माध्यमांशी संवाद साधून महोत्सवातील अस्सल मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला, तसेच जत्रेतील विविध खाद्यपदार्थांची माहितीही घेतली। यावेळी आयोजक सीताराम राणे, ग्लोबल कोकणचे संजय यादवराव, परिवहन सभापती विकास पाटील, कोकण ग्रामविकास मंडळाचे विनोद देसाई, संदीप शिंदे उपस्थित होते। ठाण्याच्या शिवाईनगर येथील उन्नती गार्डन मैदानात कोकण ग्रामविकास मंडळ आयोजित मालवणी महोत्सवाला शुक्रवारी आमदार प्रसाद लाड यांनी भेट दिली। महोत्सवातील भव्य गणपती मंदिरात दर्शन घेऊन आमदार लाड यांनी मालवणी जेवणाचा आस्वाद चाखला, तसेच महोत्सवातील विविध स्टॉलची माहिती घेतली। यंदा या महोत्सवाचे 25वे वर्ष आहे, पण मी 2011 पासून सतत 11 वर्ष सीताराम राणेंच्या या मालवणी महोत्सवाला येत आहे। कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला आहे, हे अभिमानास्पद आहे। कोकणातील ही चळवळ सीताराम राणे यांच्यासारख्या ठाणेकरांनी जिवंत ठेवली आहे। तेव्हा कोकणी बाजारपेठेला व्यासपीठ मिळवून देणारे असे महोत्सव शहरांमध्ये व्हायला हवेत, अशी अपेक्षा आमदार लाड यांनी व्यक्त केली। महोत्सवात फेरफटका मारल्यानंतर आमदार लाड यांनी प्रवेशद्वारावरील सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला। महोत्सवामध्ये भेट देणार ग्लोबल कोकणचे संजय यादवराव यांनीही मालवणी महोत्सवाची स्तुती केली। तसेच लवकरच कोकणला जोडणारा ग्रीनफील्ड हायवे होईल, तेव्हा कोकण साऱ्यांच्या हाकेवर येईल। तेव्हा कोकणी माणसाने आपल्या जमिनी न विकता विकासाच्या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन यादवराव यांनी केले। कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने आयोजित कोकण महोत्सवामध्ये आमचे फार जुने मित्र सन्माननीय कोकणाचे सुपुत्र सीताराम राणेजी दरवर्षी हा महोत्सव आयोजित करतात। मला वाटतं हे 25वे वर्ष आपलं असेल आणि 2011 पासून सातत्याने 13 वर्ष या कार्यक्रमाला मी येतोय। ज्या वेळेला माडाचा सभापती होतो, आमदार होतो, त्या पलीकडे जाऊन मी सीतारामचा मित्र आहे आणि या कोकणवासियांचा मुलगा, याचा मला आनंद आहे। अतिशय सुंदर प्रकारे नेटनिटक्या पद्धतीने चांगले कार्यक्रम राबवून सातत्याने 10 दिवस ठाण्यामधील कोकणवासियांसाठी एक आगळा वेगळा महोत्सव, एक आगळा वेगळा उत्सव करायचा प्रयत्न राणेसाहेबांचा असतो। मला वाटतं की अशाच पद्धतीत कोकणाची एकी, कोकणाचे एकत्रपणा हा या माध्यमातून पाहायला मिळतो। छान छान स्टॉलला भेट दिली, मालवणी कोंबडी वडे खाल्ले, कोकम कढी प्यायलो, प्रॉन्स पाहिले, सुका बांगडा पाहिला। त्यामुळे अतिशय खेकड्यांपासून सर्वांपर्यंत असा हा चांगला उत्सव। परंतु माझी चूक झाली की मी 7 वाजता आलो। खरं तर सीतारामकडे मी 9:30 वाजता यायला पाहिजे होतो, म्हणजे पोट भरून कोकणी माणसासारखं खाऊन देखील गेलो असतो। परंतु ठीक आहे, परत पुन्हा एकदा येऊ, त्यावेळेला निश्चितपणे जेवायसाठी येऊ। आणि अतिशय चांगला कार्यक्रम माझ्याकडून, भारतीय जनता पार्टी परिवाराकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा। कुठे कुठे कोकणी बांधवांना एकजूट आणण्याचं काम काय सांगले लोकांना आव्हान काय करायचं? नाही, निश्चितपणे हे कार्यक्रम व्हायला पाहिजे। मला आठवतंय 25 वर्षापूर्वी जेव्हा सीतारामजींनी हा कार्यक्रम सुरू केला, त्यावेळेला किती त्यांना संघर्षातून जावं लागलं, पण आज एक कोकणी माणूस जिद्दीने उभा राहिला, जिद्दीने 25 वर्ष सातत्य ठेवणं, सातत्य आणि परंपरा टिकवण्याचं काम जे सीतारामजींनी केलंय, त्यासाठी मी त्यांचा मनापासून आभारी आहे।